आयुष्यात खरं तर आपण प्रचंड संघर्ष करतो, काबाड कष्ट करतो, स्वतःच्या पायावर मोठं होतो. आपल्या आयुष्याच्या प्रवासात जर कोणी सोबत असेल, खंबीरपणे पाठीशी असेल, तर अजून आपल्या लढ्याला, संघर्षाला बळ येतं. पण हे सगळं करत असताना आपला त्याग कधीच कोणाच्या लक्षात येणार नाही का? म्हणजे आपण सरळ मार्गी पोटाला चिमटा घेऊन आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं. आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच करतोय. पायावर उभं राहायचं म्हणल्यानंतर मार्ग जर असेल तर आपण त्या मार्गाने जातो, नसेल तर मार्ग शोधावा लागतो. संघर्ष काय असा सहज करता येत नाही, आणि करायचा तरी कशासोबत? कष्टाशिवाय काहीच नाही, आणि कष्टाशिवाय कुणी आपल्याला देऊ पण नाही. पण काही लोक असे असतात, आपण फक्त मोठे झालेलो किंवा आपण काहीतरी अचीव केलंय एवढंच पाहतात, संघर्ष कधीच बघत नाहीत. खरं तर ते 2-3 लोक जी असतात ना, जी नेहमी आपल्याला पाठीमागा, समोर नाही, घालून पाडून बोलतात किंवा आपल्या प्रगतीवर जळतात किंवा आपलं त्यांना चांगलं झालेलं पाहवत नाही, त्या लोकांची मानसिकता कशी असते माहितीये का तुम्हाला? आयुष्यात ते कधीच पुढे जात नाहीत, काही करत नाहीत, किंवा त्यांनी जरी चांगलं केलं समजा, त्यांना त्यांचं कुणी कौतुक करत नाही, म्हणून ते नेहमी असंतुष्ट असतात. आता तो आपला प्रॉब्लेम आहे का? अहो, ते कधी आयुष्यात कुणाला साधा म्हणजे शुभेच्छा तर सोडा, बरं बोलत सुद्धा नाही, चांगलं तर खूप लांबची गोष्ट आहे. आपण मात्र अशा माणसाला किंवा कुणालाही आपल्या मनात तसंही पाप नसतं. त्यांचा वाढदिवस असू दे, आपण शुभेच्छा देतो. त्याने काही चांगलं केलं असेल, शुभेच्छा देतो. त्यांच्या घरात काय चांगलं काम असेल, समारंभ असेल, आपण शुभेच्छा देतो. आपण त्यांच्या बाबतीत कधीच चुकत नाही, पण ते का आपल्या बाबतीत चुकतात? आणि मला याच अशा काही मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्ही अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. मी म्हणणार नाही लांब जा, परंतु अशा माणसांचा तुम्ही जास्त विचारच नाही करायचा. फक्त त्यांना एक हात लांब ठेवायचं. ती माणसं कोण आहेत, ती माणसं कशी आहेत, या लोकांमुळे समाजाचा खरं सत्यानाश होतोय का, झालाय का? सगळ्या परिस्थिती वेगळ्या आहेत, या लोकांची मानसिकता त्याच्यापेक्षा वेगळी आहे. मी माझ्या विचारांवर, प्रगल्भतेवर, कर्तृत्वावर, सामर्थ्यावर आणि खास करून तुमच्यासारख्या प्रेम करणाऱ्या लोकांच्या जीवावर बळ मिळतं म्हणून जर लढत असेल तर काय अडचण आहे तुम्ही पाठीशी राहिला? तुम्ही तर मदतच केली पाहिजे. असं काय मी तीर मारणार आहे की मीच एकटा पुढे जाणार आहे आणि तुम्हाला सोडणार आहे? असं होणारच नाही. पण ही माणसं जी आहेत, ही माणसं का त्या कपटीपणाला आपण भुलतो, आणि त्यांनी आपल्याला काही बोललं किंवा काही हे केलं तर आपण लगेच नाराज होतो आणि आपण पुढे जायचं सोडून देतो. याच मुद्द्यांना स्पर्श करूया आणि पुढे जाऊया. सर्वांना नमस्कार. सर्वांचं या माझ्या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मात्र नवीन लोकांपर्यंत पाठवा, आणि खास करून आपले पाहुणे रावळे, आपले जवळचे मित्र मंडळी यांनाही हे मुद्दे लक्षात येऊ द्या. कारण माझ्या बाबतीत जे घडतंय किंवा मी जे मांडतोय ते कदाचित तुमचं काही वेगळं नाहीये, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुमच्या प्रगतीवर, माझ्या प्रगतीवर, आपल्या प्रगतीवर नेहमी कोणतरी वक्र दृष्टी ठेवतो, जळतोच. आणि काही लोक असे असतात, तुम्ही छोटी मोठी कुठलीही गोष्ट चांगली करू द्या, ते पाठीशी असतात. असे काही जवळचे मित्र असतात, कधी कधी मला हेवा वाटतो, रक्ताच्या नात्याची सुद्धा जेवढी आपल्याला मदत करत नाही ना, ते आपल्या मित्रत्वाच्या नात्यातले किंवा खास करून जे आपल्यावर विश्वास ठेवतात, विचारांनी जोडलेली माणसं तुमच्या आयुष्यभर सोबत राहतात, पाठीशी सुद्धा राहतात. आणि मला त्याचा अनुभव आहे, कदाचित तुम्हाला पण असेल. पण आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर दुसऱ्यावर विसंबून पहिल्यांदा सांगतो मी, राहू नका. माझा पहिलाच तुम्हाला तुम्ही दुसऱ्यावर विसंबून राहिलात, संपलात. तो येईल, मग त्याच्या जीवावर
अजिबात नाही. त्या भानगडीतच पडू नका. हात जोडून विनंती. मग आता याला पर्याय काय? तुमच्या स्वभावात एक चांगला सकारात्मक बदल हा सगळ्यात महत्वाचा आहे. आयुष्यात तुम्ही बाकी काय करायचंय नाहीतर ते करा, नाहीतर करू पण नका, पण 3 गोष्टी मात्र तुम्ही नक्की करा. तुमचे प्रगतीवर किंवा तुमच्यावर जाणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहू नका किंवा त्यांच्या नादी पण लागू नका. पण ते जर भविष्यात तुमच्या समोर आले तर तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य त्यांच्या जळण्याचं कारण असू शकतं. इतकं ताकदीनं समोर आल्यानंतर त्यांचं स्वागत करा. भले त्यांच्या हातात हात देऊन हस्तांदोलन सुद्धा करू नका, पण त्यांना दाखवून द्या तुम्ही वैचारिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या एकदम आनंदी आहे तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यावर. त्यांनी कितीही काही करू द्या, हे तुम्ही गोष्ट पाळा. दुसरी महत्वाची मला अशी गोष्ट वाटते, जे तुम्ही नक्की करू शकता, जे तुमच्यावर टीका करतात, जे तुमच्या पाठीमाग तुमच्या अप्रत्यक्ष तुमची निंदा नालेस्ती करतात, त्यांना कधीच वाईट बोलू नका. त्यांना त्यांचं काम करू द्या. ते तुमचं मार्केटिंग करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय, तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केल्याशिवाय तर तुमची चर्चा होणार नाही. पण तुम्ही करत असलेल्या कामावर तो जळतोय, त्याला जळू द्या. त्याच्यावर अजिबात विसंबून राहू नका आणि त्याला बेदखल करा. तो तुमच्या म्हणजे प्रगतीवर तुमचं नाव सतत त्याच्या तोंडात असतं, मनात असतं, म्हणजे तो फार तुमच्याविषयी त्याच्या मनात कडवटपणा आहे. तो तसाच असू द्या, पण तो जर तुम्हाला भेटला कधी तर त्याला एकट्याने बोलण्यापेक्षा 4 चौघात एखाद्या समारंभात त्याचं इतकं कौतुक करा की त्याला वाटलं पाहिजे की अरे हा माझ्याशी फार चांगल्या पद्धतीनं वागतोय. तो त्याचा स्वभाव सोडणार नाही, तो तरी सुद्धा वाईटच वागणार आहे. तुम्ही मात्र सकारात्मक राहा. आणि तिसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे, जो तुमच्या नेहमी लक्षात आला पाहिजे. आजपर्यंत तुम्ही कुणाच्या तरी मदतीनं पुढे आलात. मदत तुम्हाला केल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. तुम्हाला याच्यानंतर कुणी मदत करेल न करेल, तुम्ही मात्र दुसऱ्याला मदत, एका तरी व्यक्तीला मदत करायला शिका. मदत केल्याचं जे समाधान असतं ना साहेब, ते कितीही लोक वाईट बोलू द्या, त्याच्या पुढे जाता. आणि सगळ्यात महत्वाचं, मला तो पॉइंट म्हणायचा नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जी लोक तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमाग तुम्हाला वाईट समजतात, ती खरी धोकादायक असतात बरं का. जो तोंडावर रोखठोक बोलेल ना, तो स्वच्छ काळजाचा माणूस म्हणायचा. पण जो गोड गोड बोलतो, पुढं पुढं करतो आणि पाठीमाग बोट मोडतो, सावधान. असली माणसं आयुष्यात नसलेली बरी. वेळ पडली तर शत्रू चालतो, पण मित्रत्वाच्या नात्यामध्ये पाठीत खंजीर खुपसणारे अतिशय डेंजर, महाभयानक, या सुद्धा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. तुमचं कुणीच काही करू शकणार नाही, पण तुमची जी विल पॉवर आहे, तुमचा आत्मविश्वास, ही लोक खंडित करू शकतात. तो कधीच खंडित होऊ द्यायचा नाही. आत्मविश्वास अखंडित ठेवायचा. एनी टाइम ऍक्शन मोडवर राहायचं. बघा, ते जळून जळून खाक होतील, तुम्ही मात्र पुढे जाल. मित्रांनो, हा मुद्दा मला का सांगावासा वाटला, कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात आसपासच्या लोकांकडूनच घडतं. शत्रू शोधायला तुम्हाला दुसरीकडे लांब जायची गरज नाही, ते आपल्या आसपासच असतात. पण हे शत्रू असे आहेत, हे दिसतही नाहीत आणि सांगतही नाहीत. मग आपण जागृत राहिलं पाहिजे की नाही? पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. जय शिवराय.